आणि चांगल्याला महाराज त्रास होतो, करडीला कीड नाही, वकट्याला पीड नाही. एवढ्या कोरोनाच्या काळामध्ये दिंड्या बंद झाल्या, सप्ते बंद झाले, बाहेर फिरणं, कोणी बोललं आणि बोलू लागले 4 माणसांनी, एकानंच असं पळायचं. खोटं नाही सांगत महाराज, 22 दिवसामध्ये माझे जवळचे 7 नातेवाईक गेले 22 दिवसामध्ये. सकाळी जेवायला बसलो, मी म्हणलं याला लक्ष्मणराव जेवायला, आमच्या चुलतीचा धाकट्या बहिणीचा नवरा. म्हणलं दादा कसं तरी चक्कर आल्यासारखंच व्हायलंय, ताप आली, दवाखान्यात जातो. सकाळी गेले दवाखान्यात माझ्यात इथूनच, आणि संध्याकाळी तर राखच आणली, गेले म्हणले. हा, माझ्या बरोबर बसले गेले. महाराज खोटं नाही सांगत, मला मरणाची भीती वाटते. पहा, मी पहिलं कधी मेलो नाही. काही माणसं म्हणले रोज मरतेत का माणसं? नाही महाराज, लग्न चांगलं, माणसं काय म्हणतात, मरणादारी तोरणादारी यावं, कोणी असो महाराज. मरणाऱ्या माणसाला पाठवावं आणि ज्या घरी सुख आहे, तोरण आहे, लग्न आहे, तिथं अक्षदा टाकायला जावं. आणि दोन्ही ठिकाणी मी जात नाही, मरणाची भीती वाटते म्हणून. आणि माझंच झालं नाही, दुसऱ्याचं काय कौतुक करावं. तुम्ही शुगरवाल्या माणसासमोर गुलाबजामुन खाऊन बघा, त्याला वाढायचं का म्हणलं, नाही नाही शुगर आहे बाबा, न ग झटका येऊन मरतय. मग आपल्या आपल्या ताटातलं जेवावं ना. ते गुलाबजामुन खाऊ लागलं दुसरं की असं नुसतं बघत नाही, त्याच्या तोंडाला पाणी सुटते, खाऊ वाटते. अरे भय वाटे पर न सुटे हा संसार. दुःखाची भीती वाटते, पण सुटतंय का दुःख? दुःख तुमच्या कर्मामुळं झालेलं आहे. तसं कर्मे राम वनवासा गेला. वृंदा नावाच्या महान पतिव्रतेनं शाप दिला महाविष्णूला, आणि त्याचा परिणाम रामाला वनवासाला जावं लागलं. कैकेयीवर दोष देऊ नका. काय डोक्यात बसलंय महाराज गड्याच्या आणि बायाच्या, गावोगाव फिरतो. कैकेयीमुळं राम मोठा झाला, कैकेयीमुळं देवलोक सुटले, कैकेयीमुळं नवग्रहाच्या पायऱ्या तुटल्या, कैकेयीमुळं राक्षस मेले, भक्त उद्धरून गेले. पण त्या कैकेयी चांगली असून सुद्धा तिचं नाव कोणी ठेवत नाही. तुमच्या गावात आहे का? इतक्या बाया आहेत ना, कैकेयी नाव आहे कोणाचं? माया, छाया, चंचल, पायल, आशा, निराशा, काही नाव ठेवायले तो. हा, त्या नवऱ्याला अडचण पडायली नाव लक्षात ठेवायला. पहिलं कसे नाव होते? गंगा, गोदावरी, यमुना, सरस्वती. आमच्या मावशाची नाव आहेत भागीरथी, 5 मावशाची नावं सगळे, भागीरथीबाई, गंगाबाई, सरस्वतीबाई, यमुनाबाई. आणि घरात कोणाच्याच पाण्याचा पत्ता नाही. एवढ्या नद्या पण आटून गेलेल्या, आटून गेलेल्या. नाव धनपाळ, भीक मागतय. नाव अमरसिंग, मेलं. नाव मदन आणि ठशाचं भांड. नाव विद्याधर, सहस्रबुद्धे, सही निशाणी डाव्या हाताचा अंगठा. नावाचा नाश आणि गावाला त्रास. तसं नाही महाराज. चांगले देवाचे नाव ठेवा. काही लोक म्हणतील काय उपयोग आहे नाव ठेवून, पोरग कसंही निघू द्या. महाराज अजामेळानं आपल्या 10व्या मुलाचं नाव नारायण ठेवलं, आणि 78व्या वर्षाला ते लेकरू झालं. 78, इतक्या उशिरा. आणि म्हातारपणी झाले, आणि ते लेकरू नारायणा नारायणा नारायणा. आणि मरता मरता नारायण म्हणलं, त्यासाठी विमान पाठवले. देवाला कळत नव्हतं का? पोराचं नावानं म्हणलं, पुत्र स्नेह नष्ट म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठवलं. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा. अरे नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. पण त्या रामाला सुद्धा वनवास. दशरथ वियोगे मेला, रावण क्षयो पावला, वियोग घडला सीतादेवी. महाराज रामाच्या माग वनवास, सीतेला का वियोग? सीता 3 वेळेस लंकेला गेलेली आहे.
रावणाला मारण्याच्या अगोदर रामेश्वराच्या मूर्तीचं पूजन करून समुद्रावर सेतू बांधण्याकरता रामानं समुद्राची पूजा करायची, तर पूजा करण्याकरता समुद्राच्या काठावर कोणाला बोलवावं? यजमान आहे, पण ब्राह्मण पाहिजे ना पूजा सांगायला. आता माणसं मनानं करायलेत पूजा. नाहीये महाराज, ब्राह्मणानं ब्रह्मविद्या आणि ते उच्चार करून पूजा, मंत्र पुष्पांजली. जांबुवंताला विचारलं, जांबुवंत म्हणला माणूस आहे पण येते का नाही कोणास ठाऊक. आता पूजा करायला बोलवायचं आणि येते का नाही, त्याचं काय ठरलेलं आहे ते देऊन टाकू. कोण आहे मग? दशग्रंथी ब्राह्मण कुळातला रावण. बघा, जरा विचार करा. तुमच्या पुढे कथा सांगतोय मी. ज्या रावणानं रामाची सीता चोरली, त्याच रामाला यशस्वी होण्याकरता, युद्ध करून रावणाला जिंकण्याकरता स्वतः रावण सांगितला निरोप. सूर्यवंशातील दशरथ राजाचा पुत्र राम राजा, त्याला पूजन करायचे समुद्राच्या पुढे, पूजेला येतो म्हणला. सामग्री नाही, वनवासाला आहे राम. म्हणले सामग्री घेऊन. आपण अचानक परळीला गेलो सोमवार, पण पूजा करावं वाटली. आपल्याकडे बरोबर दूध दही, आणि ते ब्राह्मणाला सांगायचं, पूजेचं साहित्य हळदी कुंकू बेल फुलं सगळं तू घेऊन ये, आम्ही पैसे देऊ. तसं सांगितलं, सगळं घेऊन ये. आणि तिथं आल्यावर बघितलं तर पूजा करायची देवाची, तर तुम्हाला सांगतो, मला कितीही पैसे झाले आणि कितीही पैसे देतो म्हणलं तर माझ्या हातानं सत्यनारायणची पूजा होत नाही बरं का. का? पूजेला दोघं लागतात. हताई गोड मुंजाला. मग एखाद्या वेळेस बायको जर अडचण पडली तर ब्राह्मण म्हणते डाव्या कनवटीला सुपारी खावा. आणि ते बायकोला कळालं. बायको म्हणली आता सुपारी बरोबरच संसार कर. जमल का? ऍडजस्टमेंट आहे. गणपती नाही सापडला, सुपारी ठेवून त्याची पूजा करते. शंकर नाही सापडला, शिवलिंग ठेवून त्याची पूजा करते. विष्णू नाही सापडला, शालिग्रामावर पूजा करते. तसं इंद्रजिताला सांगितलं रथ घेऊन जायचा, अशोक वनामध्ये जायचा, कपडे द्यायचे आणि सीतेला आणायचं. सीतेला रामाबरोबर पूजेला बसवायचं आणि पुन्हा सीता पूजा झाली की वनात नेऊन सोडायची. महाराज त्याच वेळेस पूजा करलं की रामानं सीता घेऊन पळून यायचं नाही ना. शास्त्रे दक्षिणा द्यावी, दक्षिणा घ्यावी. त्यानं नाही दक्षिणा दिली, हे माईक विचलू लागले, तर त्या चाल म्हणणाऱ्याने आपला माईक आणला. शे उचलू लागल्यावर स्पीकरवाले म्हणले, त्याला हात लावू नका, ते महाराजा करताय. तेवढं मी ऐकलं. कीर्तन संपल्यावर उचललंय, टाका म्हणले गाडीत. ते बाबा हानील ना मला धरून, तुला इथं बोलायला दिलंय का बरोबर घेऊन जायला दिलंय? तसं तुम्हाला हा देह बरोबर न्यायला दिला नाही. इथं सुख दुःख समान म्हणून भगवंत भक्ती करण्याकरता देवे दिला देह भजना गोमटा. योगानं पूजा झाली. संकल्प काय? यश मिळावं. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल, परळीच्या माळी समाजानं कीर्तनाला माणसं, भजनाला माणसं, दिंडीला माणसं, भागवताला माणसं, 7-7 दिवस त्यांच्यात. हे सगळं बघितलं गोपीनाथरावनं, मला उभं केलं ना. माळी समाजातूनच उभं केलं. मी हात जोडून गेलो की लोकांना म्हणायचं, बायाने गड्याने दादा तुम्ही हात जोडू नका, आम्ही तुमचेच, आम्ही तुमचेच.
माझ्या घरात 3 चुलते 3 चुलत्या, त्यांना 2-2 बायका, त्यांना लेकरं, 14-15 मतं माझ्या घरात. हात जोडीत निघालो होतो आणि त्या बोलण्यावर फसलो, आम्ही तुमचेच. मला 8च मतं पडली. गोपीनाथराव म्हणले, महाराज इतका समाज. सगळ्यात जास्त राज ठाकरेच्या सभेला गर्दी. निवडून किती आलं? 1. राजू पाटील नावाचं काटईचं. काल परवा तिथं कार्यक्रम करून आलो महाराज. हो, मला काय मनसेचा असो बीजेपीचा असो, बीजेपीचा असला की अभंग घ्यायचा, वचन ऐका कमळापती, कमळाचं वर्णन. काँग्रेसचा असो, त्यानं कार्यक्रम ठेवला, ते पैसे देते ना, पाकिट देते ना, उभारीला हात, जगी जाणवली मात. महाराज, आम्ही महाराज लोक त्या बँडवाल्यासारखे असतो. नवरीला आहेर चढायला आहे, वाजवा, पे रे रे रे, बंद झाला, युवाईना चढायला आहे, वाजवा वाजवा. लग्न संपलं, पुन्हा वाजवू देतात का? बंद कर आता, माणसं जेवायले, हे तुझी दक्षिणे घे, निघ. तसं काम संपल्यावर कोणी. आता इतका थाट झाला, हे राम महाराज, कार्यक्रम संपल्यावर 2 दिवस काही नाही म्हणून राहिलो तर महाराज हे नारळ. आम्हाला काम आहे, तो रोज उठून इतके माणसं नाही. महाराज, झाड फळ देतं, पण फळ सुद्धा किती वेळ टिकवित? देठ फळाला, फळ देठाला परिपक्व झालं की सोडतंय. तसं संतांनी, देवानी जरी अवतार घेतला तर त्याला आपलं काम संपलं की जावं लागलं. काम संपलं, इंद्रजिताला सांगितलं सीतेला अशोकवनात ठेवून द्या. ती सीता 3 वेळेस वेदवती म्हणून गेली. रावणानं तिला बघितलं, उचलून न्यायच्या वेळेस तिनं यज्ञकुंडामध्ये उडी टाकली, जळून गेली. रावण म्हणला, माझ्याकडं बेंबीमध्ये अमृत आहे, हाडावर टाकून पुन्हा जिवंत करील. पेटी उघडून बघितली, रत्न. मंदोदरीला दिलं, ते मंदोदरीनं रत्न उघडून बघितलं तर त्याच्या सुंदर. आता बायका, माफ करा, गड्यापेक्षा संख्या जास्त आहे तुमची, आणि बायका जर खरंच चिडल्या आणि महाराजाला हाणायला सुरुवात केली ना, सोडवायला सुद्धा कोणी येत नाही. मठ बोलत होता, हाणू द्या. महाराज, त्या मंदोदरीनं विचार केला, ही जर बायको झाली तर ही पट्टराणी होईल, मला हिच्या हाताखाली राहावं लागेल. बाई कशीही असू द्या, नवरा रोज मारणारा असू द्या, पण नवऱ्याची वाटणी बाई करून घेत नाही. सोन्याची असो की लोण्याची असो, सवत आवडत नाही. आता मी जरा विचित्र महाराज असल्यामुळं जरा फटकळ बोलतो. अभंग आहेत महाराज, हे महाराज लोक म्हणतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती. बायांना लेकरा इतकं काही आवडत नाही, पण मी सिद्ध करून देतो, नवऱ्या इतकं बायांना काही आवडत नाही. का? एखाद्या वेळेस कार्यक्रमाला बसायचं आणि लेकरू री करून म्हणून शेजारच्या बाईच्या इथं कार्यक्रम आहे, असं गणेशरावची पहिली पुण्यतिथी, रामरावणानं उखळीकर नावाचा महाराज बोलविलाय आणि कीर्तन ऐकायला जायचंय, माझं लेकरू सांभाळा, झोपलंय, सांभाळा. कधी बायानं मला दर्शनाला जायचंय म्हणून माझा नवरा 2 दिवस सांभाळा म्हणून शेजारच्या बाईकडे दिलाय का हो तुम्ही? उगम म्हणायचं असतंय, आमचं काही नाही महाराज, नवऱ्यानं किती बायका केल्या तर काय आपल्याला, पण नाही महाराज, नवऱ्याची वाटणी करून घेत नाही बाई. पतिव्रते जैसा तसा भक्त देवाची वाटणी करून घेत नाही. योगानं मंदोदरीनं ती पेटी शुकसारण नावाच्या आपल्या हेरांना मिथिला नगरी शेतात पुरून ठेवायला सांगितली. पुन्हा रावणानं ती आणू नये, आणि ती सीता बघितली. ये स्वयंवराच्या वेळेस रावण धनुष्य उचलायला गेला,
जमिनीतून निर्माण झालेली, त्या जमिनीनं सांगितलं सगळे जमतील, असला जावाई मला नको. आणि सीताई म्हणली असल 14 चौकड्याचा राजा आणि सोन्याची लंका असल, मला सुख नाही, तिथं नाही सुख, माझा रामच चांगला. महाराज राम चांगला जर, तर मी तुम्हाला विचारतो, बाप करा मी भोळा माणूस आहे, तुम्हाला विचारतो, सोन्याची लंका नको वाटली सीतेला, सोन्याचं हरण कसं असं वाटलं? गाणंच आहे ना, सांगते ऐकामध्ये, सोनियाचा सांबर आला तिचे अंगणी, सीता म्हणे लाडकी मारा त्याशी रागवा, कातड्याची कंचुकी त्याची मला लेववा, राम गेले धावूनी ग बाण भाता घेऊनी, सीता पाहे वाटुली ग दारी उभी राहुनी. सोन्याचं हरण पाहिजे. रावण म्हणला आपल्याकडं नांदती, हिला सोन्याचं हरण जर आवडत आहे तर माझी लंका सोन्याची आहे. म्हणतेच बरं का, 7 कोटी घरं सोन्याचे होते आणि 80,000 बायका होत्या. मला एकाने विचारलं, महाराज खरंच 80,000 बायका होत्या का? मी म्हणलं पुराणात पाहावे, पुराणी विचारून, पण मला खरं वाटत नाही. म्हणले का एक बायको सुधरू देत नाही? म्हणलं तुला एक तरी आहे, मला काहीच नसल्यावर काय सुधरायचं? महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, 80,000 श्रुतीचा स्वामी होता. दशकंठ म्हणजे 10 मुंडके असे का गोल? नाही नाही महाराज, 10 महापंडिता इतका दिव्य ज्ञानी होता. 4 वेदाचं विवेचन करणारा होता. ब्रह्मदेवाचा पंतू होता. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रामध्ये पुलस्ती नावाचे ऋषी, पुलस्तीला विश्रवा आणि विश्रव्याचा रावण. ब्रह्मदेवाचा पंतू, ब्राह्मण कुळातला, ज्याला कळत नाही ते उठतंय थोबाडतं, रावण राक्षस, रावण. रावण महापंडित भक्त होता. किती मोठा? भगवान शंकरानं त्याला मानसपुत्र मानलं होतं. शंकर सुद्धा त्याच्यावर प्रसन्न. मग महाराज ती सीता बघितली, धनुष्य उचलताना उचललं नाही, आणि ती सीता पुन्हा लंकेमध्ये नेली. 11 महिने 14 दिवस ठेवून रावणाला मारलं, सीता सोडवली. मग तिला वियोग घडला. तिनं पोपट पाळला होता, राघू मैनाची जोडी तोडली होती. म्हणून कधीही आमचे गुरुजी सांगायचे, बाबा प्राण्यावर अन्याय करू नका. तो प्राणी त्याच्यावर झालेला अन्याय, कुत्र्याला मार, जनावराला, हे कोंबडे खाणारे, अंडे खाणारे, शिकार करणारे, हे सुखासुखी मरतेच वाटते का? हे जारण मारण उच्चाटन भानामिती केगामती करणारे, याला महाराज तुम्ही आणखी बारकाईनं ना बघा. हे भानामती चेटू करणाऱ्यांना महारोग होऊनच मरते, झिजून मरतेत, कॅन्सर होऊन मरतेत. आणि मग कीर्तन भजन कर, सुखासुखी मरण तर सगळ्याला येणार आहे, पण मरणाच्या अगोदर आपलं कर्म संपवले पाहिजे. आपण जे आज करतो त्याला क्रियमान म्हणतात. आज जे भोगतो त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि प्रारब्ध भोगत असताना आयुष्य संपलं, कर्म शिल्लक राहिलं तर त्याला संचित म्हणतात. कोणाच्याही संचितामध्ये जे तुम्ही करून ठेवलेलं सुख दुःख आहे ते भोगावंच लागतंय. हे मी नाही. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदी तदा दुःखैर्न लिप्पेरन नलराम युधिष्ठिर. त्यांच्या संचितामध्ये ते दुःख होतं, भोगावं लागलं. म्हणून स्पष्ट शब्द आहे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ